आता 12वा खेळाडू सुद्धा समालोचन कक्षात पाठवायचा आहे. आज गावात थोडीशी अडचण झाली. कुकसे गावात मुलं म्हणजे खेळाडू थोडे बाहेर गेल्यामुळं हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान खेळाला सुरुवात होते. पहिला चेंडू राज पाटील टू सिद्धांत. पहिला चेंडू उत्तुंग फटका. चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्ह सीमा रेषा पार षटकार. नव्हता सिद्धांतला खेळावा की सोडून द्यावा या द्विधा मनस्थितीत चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. राज पाटील पुढचा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एसट्या उद्ध्वस्त केल्या होत्या एसटी रक्षकाकडनं. मात्र स्वतःच्या क्रीजमध्ये असल्यामुळे एक धाव ही या चेंडूवर जोडली जाते. पाहूया पंच तिथे पोहोचत आहेत. 22च्या रूपात धाव आली. धाव बलगावती धावा झळकतायत. 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. राज पाटील यांच्या पहिल्या चेंडूवर षटकाराला होता. हर्ष आता सामोरं जाईल. आईगावदे सापे बी संघानं देवळी येथील स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. उपविजेते राहिले होते ते. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख गोलंदाजी होते. यावर्षी युनिफॉर्म असलेला हा गोलंदाज आहे. कमबॅक केला. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर बघा पुढचे 3 चेंडू आहेत जवळजवळ निर्धाव होते. एक धाव मात्र 22च्या रूपात मिळाली कारण थेट एसट्यांचा वेध घेतला होता एसटी रक्षकांनं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख सुंदर गोलंदाजी. पायांची हालचाल नाही. चेंडूच्या मेरिटमध्ये पोहोचण्याचा हर्षचा प्रयत्न नाही. धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. केवळ आणि केवळ 7 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचा पॉवरफुल गोलंदाजी षटकार खाल्ल्यानंतर राज पाटील यांची. पुढचा चेंडू आता मात्र उजवीकडे शपलवत प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अत्यंत सुरेख सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. केवळ 7 धावा पिछाडीवर टाकलेला आहे आईगावदी सापे बी संघाला. खूप सुंदर कटर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकत्र येऊ नका. धनेश 11 संघाला विनंती करेन. वेळ खूप खर्च झालेला आहे. एकत्र येण्याची काही गरज नाहीये. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. महेश पाटील गोलंदाजी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील सुरेख गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आशाळभूत नजरेनं सिद्धांत पंच गोकुळदास पाटील यांच्याकडे पाहतायत. निर्धाव चेंडू. 7 धावा धावबलकावरती. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा निश्चितच चेंडूच्या वेगात बदल केला होता. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू हलक्या बॅटनं धाडला होता. एकेरी धाव, 8 धावा. गोलंदाज ज्या पद्धतीने धनेशकडनं यूज केले गेलेले आहेत त्याचा परिणाम सापे बी संघावर पाहायला मिळतोय. ऐगावदेवी सापे बी संघाचे करते धरते डीजे शुभम सुद्धा स्टेजवर. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. 9 धावा. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅट मला वाटतं दोघंही फलंदाज धावत होते आणि बॅट लागली आहे. कुठल्याही खेळाडूला दुखावत होणं आपल्याला निश्चितपणे कधीच आवडणार नाही. अरे थोडासा व्यत्यय आलेला आहे. कोणाला दुखापत होऊ नये आयोजकांची भूमिका, आणि कोणाला वाटणार नाही की कोणाला दुखापत व्हावी असं. कारण खेळ आहे हा. खेळत असताना इजा होण्याची शक्यता असते, मात्र त्यापासून वाचणं फार गरजेचं असतं. नजरअटी आणि दुर्घटना घटी. मला वाटतं सिद्धांताची नजर नव्हती आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. यस, बचेंगे तो और भी लढेंगे ही क्षमता आमचा प्रत्येक खेळाडू ठेवत असतो आणि अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होतोय सिद्धांत. धावफलकावरती धावा धडकल्यात. बिनबाद 10 धावा. अल्पेश पण निराश झालेला आहे, कारण त्याचाही संघ मला वाटतं स्पर्धेच्या बाहेर जातोय. खराब कामगिरी, त्यामुळे जास्त निराश आहे. दरम्यान महेश यांचा पुढचा चेंडू. चेंडूला आपटी दिली होती. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पळून एक धाव होती, तिथे दुसरी धाव घेतली जाईल. 12 धावा. थोडीशी चुकी झाली होती क्षेत्ररक्षकाकडनं, त्या चुकीचा लाभ घेतला गेला. सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. सीमा रेषा पार षटकार. ठिकाणी आलेला आहे जय महाराष्ट्र बोईरगाव. आपण रिपोर्टिंग करायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख सुंदर कमबॅक करणारा हा चेंडू आहे. निर्धाव चेंडू. धावफलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 18. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जय महाराष्ट्र बोईरगाव संघ त्वरित आपली रिपोर्टिंग करायची, कारण पुढील सामना आपला आहे. या ठिकाणी आम्ही पेनल्टाईज केलेला आहे. जर तुम्ही वेळेत उपस्थित झाले नाहीत तर या ठिकाणी 3 चेंडूंची पेनल्टी बसते, याची नोंद घ्या. आणि ही 3 चेंडूंची पेनल्टी खूप घातक आहे. गोलंदाज करण आहे. करणच्या माराला सामोरं जाईल हर्ष. सुरेख फटका. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. बाने यांची
सफल झालेला होता. डावीकडे चेंडू आला. ही सुवर्ण संधी होती आणि बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पार षटकार जोडला गेला. 24 धावा धावफलकावरती. करंटच्या मारायला सामोरं जाईल हर्ष. पुढचा चेंडू निश्चितच वेगाने बॅट फिरली होती. स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळला गेला. पळून एक धाव पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा लिहिल्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धांत नागलेकरचं कौतुक करावं लागेल. कॉलिंग अगोदर त्यानेच केली होती. धावफलकावरती धावा झळकता आहेत. 26 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा मार्गस्थ व्हावं लागेल. गोलंदाज करण. सामोरं जातोय हर्ष. उजवीकडे अधिक शफल होतो आहे. डावीकडे आघात करण्याचा प्रयत्न केला जातो. एकाच अँगलनं जणू काही आपण फलंदाजी करीत आहोत हे दाखवून देतोय. गोलंदाज या ठिकाणी आपल्या बुद्धी चातुर्याची ओळख दाखवतोय. निर्धाव चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू. फुलर लेन वाईड यॉर्कर चेंडू. लाजबाब गोलंदाजी. फलंदाजाची देहबोली या ठिकाणी ओळखलेली आहे. षटकार मारला. दुहेरी धाव. त्याच्यानंतर 2 निर्धाव चेंडू. 26 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू. करण. सुरेख गोलंदाजी. निश्चितच पुन्हा एकदा वाईड यॉर्कर पाहिलेला होता आपण. लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चेंडू गेला. एकेरी धाव. 27 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. करण. समोर जाईल सिद्धांत नागलेकर. फुलटॉस चेंडू होता. संधीचं सोनं करता आलं नाही. मात्र एक धाव जोडली गेली. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 28 धावा. यस. चेंडूची उंची हाईट चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली फलंदाजांकडनं. हा तर तिसऱ्या पंचांना विनंती करतोय. तिसरे पंच आमचे शकील कोटी. साउथ से आए, केरला से है. इट्स फेअर डिलिव्हरी. तशा पद्धतीने 28 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 28 धावा आहेत. गडी एकी गमवला नाही, पण धाव संख्येला लगाम लावले असं म्हणायला हरकत नाही. कारण इथे 50-55 धावा होत असतात. त्या धावा रोखलेल्या गेलेल्या आहेत. 9.33ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत अक्षय. या ठिकाणी सन्माननीय अनिलजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. चॅलेंज ग्रुप आयोजित स्वर्गीय किरण शेट पाटील स्मृती चषक स्पर्धा. वेलकम ठाकरे साहेब. दरम्यान पुढचा चेंडू. फुलर लेन चेंडू होता. डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा. वाईट. धावफलकावरती धावा झळकतायत. 29 धावा. संधी होती. अक्षय. दरम्यान ही स्पर्धा पाहण्यासाठी हेलिकॉप्टरमधून सुद्धा पाहुणे आलेले आहेत. सुरेख गोलंदाजी. निश्चितच फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. मात्र एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. 30 धावा. पाहुणे सुद्धा हेलिकॉप्टरमधून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण चॅलेंज ग्रुप आयोजित ही मानाची स्पर्धा आहे. संकेत डोले आणि अक्षय पाटील की देन आहे. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच जाडू फटका खेळला गेला. परंतु धावा मिळतील केवळ एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 31 सलामीला आलेली ही जोडी आहे. मात्र मागे आपण पाहिलं तर एकापेक्षा एक आक्रमक फलंदाज आहेत, पण त्यांना तंबूत बसून राहावं लागलंय. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी. क्या बात आहे अक्षय पाटील. आतापर्यंत एक वाईट चेंडू आणि
2 एकेरी धावा, 3 चेंडू झालेले आहेत, 3 धावा दिल्यात. सिद्धांत नागलेकरला मोठा फटका खेळून देत नाहीयेत. एकेरी धाव, एक धावीच्या जोरावरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद. बत्तीस धावा, पहिला गडी बाद होतोय. जय महाराष्ट्र बोईरगाव संघ आणि खांडपे संघ दोन्ही कर्णधार टॉसबॉक्स मध्ये या. जय महाराष्ट्र बोईरगाव आणि खांडपे संघ दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो आपण टॉसबॉक्स मध्ये यायचंय. दरम्यान नवा फलंदाज येतोय अनुज. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. अर्बा झालेला नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू नो बॉल. खेळपट्टी सोडून जाणारा चेंडू. सिद्धांत नागलेकर इथं वार करू शकतो, लक्षात घ्या. या नो बॉलच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत. 33 आणि सुवर्ण संधी सिद्धांतसाठी. निश्चितच थोडासा आकुटप्प्याचा चेंडू होता. मला वाटतं बॅट लागली डोक्याला आणि त्याच्यानंतर कुठेतरी थोडासा तो इंजुर्ड आहे. 34 धावा, एक चेंडू शेष आहे डावाचा. चांगली गोलंदाजी केली धनेश 11 कुकसे संघानं. दमदार गोलंदाजी. डावखुऱ्या हाताचा अनुज. कारण हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. धावफलकावरती 34 धावा जर षटकार लागतो तर 10ची सरासरी येते. एकेरी दुहेरी धावाने फरक पडणार नाही. चौकार लागला तरी सुद्धा चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली असं म्हणावं लागेल. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. रवींद्र गरत आणि सागर पालवी यांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय महाराष्ट्र भोईरगाव आणि खांडपे दोन मातब्बर संघ. ही भिडस्त अत्यंत महत्वाची असेल. आदरणीय अतिथी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गरज साहेब, पालवी साहेब. एका बाजूला आहे किरण स्मृती, दुसऱ्या बाजूला आहे चॅलेंज ग्रुप. मी नाणं सन्माननीय अतिथींच्या हातामध्ये दिलेलं आहे. एका बाजूला खांडपे संघ, दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र भोईरगाव. चॅलेंज ग्रुप अशी मागणी झाली आणि त्याप्रमाणे निर्णय आलेला आहे. शीतपेय देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय पालवी साहेब सोप्पान पालवी यांच्या पतीने हे शीतपेय देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. मान्यवर विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवणार आहात. नाणेफेकीचा कोल खांडपे संघाने जिंकलेला आहे. निर्णय का असेल? यस, नाणेफेकीचा कोल जिंकल्याचा निर्णय क्षेत्ररक्षण निर्णय घेतला. 4 षटकांचा डाव आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोणाची जबाबदारी असेल? आहेत बॉलर कुशाल आहे, प्रथमेश भाऊ आहे, मी आहे. या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे. आयोजनाबद्दल काय वाटतं? आयोजन खूप सुंदर आहे. ग्राउंड जाम भारी आहे. इथे खेळायला मजा येणार. हा, नक्कीच मजा येणार. रोमहर्षक सामन्याची अपेक्षा आहे, त्याची पूर्तता केली जाईल का? हा, नाणेफेकीचा कोल जय महाराष्ट्र भोईरगावसाठी महत्त्वाचा होता. हो नक्कीच. तो गमावल्यानंतर आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावा तोडण्याचं उद्दिष्ट असेल? 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. कोणावर जबाबदारी असेल? पूर्ण संघावर. पीटीसी मधील प्रत्येक संघानं एक स्पर्धेमध्ये जेतेपद पटकावलेलं आहे. तुमचा संघ सुद्धा इन्फॉर्म असलेला संघ आहे, मात्र पीटीसी मध्ये विजेतेपद नाही. अंबाडी येथील स्पर्धेत तुम्ही प्रथम क्रमांक पटकावला, तर या स्पर्धेच्या माध्यमातून तो जेतेपद पटकावण्याची कामगिरी होईल का?
हो नक्कीच आम्ही प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय वाटतं? कारण पहिलं पर्व आणि असं आयोजन. स्पर्धा तर खूप चांगली आहे कारण स्पर्धा ठेवण्याचं कारण असतं की स्पर्धेला खूप मेहनत लागते. किरण दादाच्या काही आठवणी आहेत तुझ्याकडे? एवढंच नाही. एक खंदा समर्थक असायचा, तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कौल आहे तो खांडपे संघानं जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलंय जय महाराष्ट्र बोरगाव संघाला. माईक गो टू कॉमेंट्री बॉक्स. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 पर्व पहिलं. कुकसे धनी शिलबन कुकसे संघाला दुसऱ्या डावामध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. 3 बॉल पेनल्टीचे असतील, त्यामुळे शेवटच्या ओव्हरचे फक्त 3च बॉल तुम्हाला खेळण्यासाठी मिळतील. विनंती असेल एका प्रतिनिधीला आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली. खूपच चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये राज पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये आणि स्लॉग ओव्हरमध्ये अक्षयने प्रभावित केलं. पहिले षटक फक्त 6 धावा. निखिल पालवी आणि भावेश भोईर या ठिकाणी जोडले गेलेत. सूरजजी धन्ने देखील या ठिकाणी जोडले गेलेत. सुजितजी ठाकरे यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. आपले देखील सहर्ष स्वागत. A1 जोडीचं विशेष आमंत्रण असेल. धनेश श्रीवन कुकसा संघ आपला एक प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचंय. 35चं टार्गेट आहे. 4 ओव्हरचा सामना. सापे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये धनेश इलेवन कुकसे. चांगली गोलंदाजी पहिल्या डबामध्ये धनेश इलेवन कुकसे टीमने केली, त्याची आपण चर्चा करत होतो. राज पाटील, महेश पाटील, करण आणि अक्षयने प्रभावित केलं. जरूर एकच विकेट आली, परंतु गोलंदाजी इकॉनॉमी. पहिलाच बॉल कमी गतीचा ऑन साईडला शॉर्टम पुल केलाय. बॉल हवेत मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच पकडली आहे, परंतु सुटली आहे का? यस, 2 प्रयत्न त्यांनी चांगले केले, परंतु कॅच सुटली आणि पहिल्याच बॉलवर सिंगल येते धनेश इलेवन कुकसे टीमच्या खात्यामध्ये. महेश होते. महेश पहिल्याच बॉल उडवला होता ऑन साईडला. महेश स्ट्राइक एंडवर. पहिल्याच बॉल कॅच ड्रॉप. दुसरा बॉल शॉर्टम पुल केला, ऑन साईडला खेचून मारलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. उत्तुंग षटकार. सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. काल एजी ढोले टीमच्या समर्थकाने त्या खेळाडूने 4 झेल पकडले होते आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा या ठिकाणी जोडला गेला. त्यांनी प्रयत्न केले, कॅच सुटली आहे, थोडीशी दुखापत देखील झाली आहे. षटकार आलाय बॅटर महेशच्या खात्यामध्ये. धावफलक 7 वर. 35चं छोटस टार्गेट. कमी गतीचा स्लॉट मध्ये होता, उडवलाय पुन्हा मिड विकेट मध्ये. फ्लॉट मध्ये प्रेक्षक धावलेत आणि झेल पकडलाय. आयवा झेल 100 रुपये दिले जातील. 2 ठोकलेत महेशने, लगेच यायचे. कालचाच प्रेक्षक आहे का? तोच आहे. काल 4 पकडले होते, 400 कमवले. आता 1 पकडला, 1 सुटलाय, 100 जमा केलेत. काल त्यांनी खूपच चांगली चर्चा केली. चानीची टपरी संध्याकाळी गाठेन. महेश पाटील 2 षटकार आलेत. हॅट्रिक होईल का? हॅट्रिक बॉल कमी गतीचा, थोडासा क्रीज मध्ये डीप मध्ये जात असताना फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल एस्टनच्या वरून गेला, डॉट बॉल. 4 बॉल आणि टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. छोटस लक्ष. 4 ओव्हर मध्ये फक्त 35 धावांचं टार्गेट आहे. आयवा झेल ज्यांनी पकडलाय तुमच्या मुख्य व्यासपीठावर जोडत असताना त्यांना चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. बॅकफुटला जात असताना कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेत्रदीपक चौकार. मुख्य व्यासपीठावर खानपेठ टीमचे समर्थक, खानपे गावचे उद्योजक सन्माननीय अक्षय बंटी पाटील, A1 जोडीचे अगदी जवळचे मित्र सागरदादा अनवी एंटरप्राइजेस खानपे. यावेळेस लॉफ्ट मध्ये केलाय, स्लॉट मध्ये होता, समोर उडवलाय, फ्लॉट मध्ये पाठवलंय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब पल्ल्याचा षटकार. आणि पुन्हा आयवा झेल पकडलाय. विनंती असेल आपण यायचे.
आयवा झेलसाठी या स्पर्धेचे आयोजक चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. एवन जोडी अक्षयजी पाटील संकेतजी ढोले यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. एवन जोडीचे मित्र अक्षयजी पाटील सागर पाटील यांचं देखील या स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती क्रीडानगरीमध्ये या चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 35चं टार्गेट, परंतु महेश पाटीलने आक्रमण चढवायला सुरुवात केली. 3 षटकार 1 चौकार त्याच्या खात्यामध्ये आले. पहिल्या ओव्हरमध्ये विकासने तब्बल 23 धावा खर्च केल्या. खर्चिक षटक. अगदी पेपर सोपा झालाय धनेश इलेव्हन कुकचे टीमसाठी. 3 बॉलांची पॅनल्टी दिली. वेल्लेवर संघ पोहोचला नाही या कारणास्तव, परंतु काही परिणाम नाहीये. लो स्कोरिंग मॅच आहे. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये पकड निर्माण केली आहे. सिद्धांत दुसरं षटक पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न उजव्या स्टिचच्या बाहेर आहे हेच सांगत असताना कुल आणि गोकुल पाटील सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. एवन जोडीचे अगदी जवळचे मित्र या स्पर्धेची एवन जोडी संकेतची ढोले असतील. अक्षयजी पाटील त्यांचे मित्र खांडपे गावावरून या स्पर्धेला भेट देत असताना अक्षय बंटी पाटील उद्योजक खांडपे आणि अन्वी एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर सागरदादा पाटील या ठिकाणी जोडत असताना या पाहुण्यांचं स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. परेश भोईर या ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील स्वागत. बॅटची अतली खडा होती, प्रॉपर इलेव्हेशन नव्हतं. डीप मध्ये जात असताना त्यावर सिंगल येते बॅटर राज पाटीलच्या खात्यामध्ये, परंतु महेश पाटीलने प्रभावित केलं. काय जबरदस्त फटके पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं. सामन्या आपल्या बाजूने झुकून दिलाय. 3 षटकार 1 चौकार. टीमची धावसंख्या 25 वर. फक्त 10 धाबांची गरज. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. सिद्धांत महेशसाठी समोर फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप मधून बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते आणि आता मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता नाही. एकेरी दुहेरी धावाने देखील या सहजतेने धावा होऊ शकतात. फक्त 9 धावांची गरज आहे. दुसरं षटक सुरू आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँड, स्वर्गीय संतोष ढोले स्मृती स्टँडला जरी हिट केलं तरी देखील एवन जोडीच्या माध्यमातून पैशाचा पाऊस होईल. राज स्ट्राईकवर ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेर ठेवला होता. अकुट टप्पा जरूर होता, परंतु चांगल्या पोझिशन मध्ये येता आलं नाही राज पाटीलला. फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर इलेव्हेशन नाहीये, कोणती धाव नाहीये. स्कोरबोर्ड 26 वर. फक्त 9 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्येच विकासचा रस काढला. 23 धावा त्याने खर्च केला. खर्चिक षटक राहिलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये सिद्धांतने 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च जरूर केलेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले दोन्ही बॅटरला. राईट अँड ओव्हर द विकेटने राजसाठी यावेळी फोर्स केलाय. समोर बॉल उडवलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक आणि बेधडक षटकार. फक्त 3 धावांची गरज. 4 ओव्हरचा सामना दुसऱ्या ओव्हरमध्येच आपल्या बाजूने झुकवलाय. अशी बॅटिंग पाहायला मिळाली धनेश कुकचे टीमची. सफल झाले होते ऑफ स्टंपच्या आत येऊन फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल डॉट. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अगदी विजयाच्या उंबरट्यावर जाऊन संघ पोहोचलाय धनेश इलेव्हन कुकचे संघ, ज्यांनी गोलंदाजी अप्रतिम केली. धावा रोखल्या गेल्या. 34 धावा फक्त खर्च केल्या होत्या. 35चं छोटं लक्ष पूर्ण होत असताना 3 धावांची गरज. स्विचिटचा प्रयत्न करत होता राज पाटील. बॉल डॉट आलाय. डॉट बॉलने षटक क्रमांक दुसरं झाले समाप्त. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 32. यानंतरचा आजच्या दिवसातील चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खांडपे त्यांनी त्यांच्या विपक्षामध्ये जय महाराष्ट्र भोईरगाव टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय खांडपे टीमने घेतलाय. सध्या तिसरी मॅच सुरू आहे. 9 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज. गोलंदाज योगेश महेशसाठी पहिलाच बॉल पायावर ठेवला होता. उडवलाय ऑन साइडला. काउ कॉर्नर मध्ये
शतरक्षक चांगला झेल विकेटचं पतन. पहिली विकेट 32 धावसंख्येवर. जुनी 8 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 23 धावांचं योगदान दिले बॅटिंग करत असताना. महेश पाटीलने 7 बॉल फेस केले. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला. मोठ्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केलं, म्हणूनच हा पेपर थोडासा धनेश इलेव्हन कुकसे टीम साठी सोपा झाला. योगेशचं षटक, योगेशने विकेट मिळवून दिली. मानस धुमाल स्ट्राईक वर. कमी गतीचा बॉल हवेतच थोडासा स्विंग केला. बॉटमिनचा वापर करत असताना समोर विशेप मध्ये केलेला आहे. मानस धुमालने सिंगल पूर्ण केली आहे आणि तर फक्त 2 डावांची गरज आहे. एकनाथजी ठाकरे, देविदासजी पालवी हे 2 मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना जोडले गेले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक पहिलं पर्व आहे. चॅलेंज ग्रुप कलंबोली यांनी उभारलेली स्पर्धा, स्पर्धेचा दुसरा दिवस. पाहुण्यांची सातत्याने गर्दी आपल्याला मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळाली. 2 धावांची गरज असताना हॅमट केलाय समोरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. त्याचबरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय धनेश इलेव्हन कुकसे टीमने. अभिनंदन. 9 विकेटने हा सामना जिंकलाय, मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच